मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण आषाढी एकादशीची संपूर्ण थोडी शास्त्रीय माहिती ऐकूयात. आता आषाढी एकादशी म्हणजे संपूर्ण दिवस उपवास, पंढरीच्या पांडुरंगाच्या उत्सवाचा अतिशय महत्त्वाचा दिवस. पालख्या तिथे नुकत्याच पोचलेल्या असतात आणि दर्शनाची रांग असते. आपल्या इथे मंत्र्यांच्या हस्ते पूजा होते, वारकऱ्याच्या हस्ते पूजा होते आणि जो मानाचा वारकरी असतो त्याचाही सत्कार केला जातो. आणि ही जी आषाढी एकादशी आहे ती संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. आता या आषाढी एकादशीचं थोडंसं दुसरं नाव शयनी एकादशीसुद्धा येतं. का बरं असावं? तर लक्षात घ्या, या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात म्हणजे झोपतात. ते कार्तिकी एकादशीला म्हणजे दिवाळीच्या आसपास जी एकादशी आहे कार्तिक महिन्यातली त्या दिवशीच ते जागे होतात. हा निद्राकाल 4 महिन्याचा असतो म्हणून या काळास चातुर्मास असं म्हणतात. एकादशी हे विष्णूंचं व्रत आहे. एकादशी हे उपवासाचं व्रत आहे. वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीपैकी आषाढी व कार्तिकी या 2 एकादशांना खूप खूप महत्त्व आहे. या एकादशीनं बहुतेक लोक उपवास करतात. एकादशीचे व्रत करणारा सर्व पातकातून पापातून मुक्त होतो असं स्वतः एकादशी देवीने सर्व देवांना सांगितलं आहे. देव आणि दानव हे दोघेही एकादशीचे व्रत करतात. ज्यांना वर्षातील सर्व एकादशीचे व्रत करणं जमत नाही त्यांनी आषाढी कार्तिकी एकादशी केल्यासुद्धा एकादशीचे तेवढेच पुण्य मिळते. एकादशी ही तिथी महिन्यातून 2 वेळेला येते, शुक्ल पक्षामध्ये व दुसरी कृष्ण पक्षामध्ये. या दोन्हीही दिवशी एकादशीचे व्रत करावे असं म्हटलं आहे. नित्य आणि काम्य या 2 पद्धतीने एकादशी व्रत करण्यात येते. नित्य म्हणजे नेहमी करायचे व्रत आणि काम्यव्रत हे विशिष्ट इच्छा किंवा मनोकामना पूर्तीसाठी मनात हेतू धरून हे करण्यात येते. मित्रांनो, एकादशीचे हे व्रत प्रायश्चित्त व्रतसुद्धा आहे. आता एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी आदल्या दिवशी म्हणजे दशमीस 2 प्रहरी भोजन घ्यावे व रात्री दूध फलाहार करायचा. दशमीच्या रात्रीपासून म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशीपासून व्रतास प्रारंभ करणे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठायचं, शक्यतो ब्राह्ममुहूर्तावर उठायचं. मन शरीर स्वच्छ करून श्रद्धापूर्वक उपोषणाचा संकल्प करायचा. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, उजवा हात पालथा ठेवून ओम नमो नारायणाय नमः अष्टाक्षरी मंत्राचा 3 वेळेला जप करायचा. पाणी हे प्राशन करायचं. विष्णू प्रतिमेचे पूजन करायचे आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्याचीही षोडोपचार पूजा करायची आहे. घरातल्या देवी देवतांचीही पूजा करायची आहे. एकादशीच्या दिवशी आपण मनाने अतिशय खूप आनंदित असतो, कारण या दिवशी विष्णोत्सव आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानदेवांचा हरिपाठ याचे मोठ्यांदा वाचन करावे. पूजेच्या वेळी श्री विष्णूला 108 किंवा 1008 तुळशीपत्रे वाहावीत. तुम्ही देवतांची जी भक्ती आहे ती या दिवशी खूप करणं महत्त्वाचं आहे. या दिवशी झोपू नये असं म्हणतात. रात्री भजन कीर्तन नामस्मरण करायचं. एकादशीच्या दिवशी म्हणजे द्वादशीचे विष्णूचे पूजन करून गोडाचं जेवण करून उपवास सोडावा. यालाच पारणे असं म्हणतात. एकादशीच्या दिवशी उपोषण करण्याचा उद्देश मनाचे नियंत्रण करणे आहे बरं का. त्यामुळे लक्षात ठेवा, उपवास हा मनाचे चित्त स्थिर करण्यासाठी आहे. त्यामुळे विठोबाच्या या अखंड वारीची सांगता या एकादशीच्या दरम्यान आणि काही काळानंतरनं नक्की होते. त्यामुळे हजारो लाखो वारकरी जे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनास गेलेले आहेत ते मन चित्त एकाग्र करतात आणि तिथे सर्व प्रकारच्या गोष्टींचा लाभ होतो असंही म्हणतात. विठ्ठलाचा गजर करत वारकरी पंढरीची वाट पकडतात. चालत चालत पंढरपूरलाही पोचतात. याला वारी म्हणतात बरं का. पंढरपूरच्या विठ्ठलाला वारकरी विष्णूंचा अवतार मानतात म्हणून ते स्वतःला वैष्णव समजतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आषाढी एकादशी जी आहे
ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी आषाढी एकादशीचा व्रत उपवास करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, शुभ आशीर्वाद.